इन्स्टाला एक स्टोरी टाकली आणि कामच झालं. गुड मॉर्निंग क्यूटीज, वेलकम टू डे विथ बन्नी. मी लावलेलं सगळं वॉलपेपर का काढून टाकलं ते आता बघूया आपण या पार्ट मध्ये. सो मी खूप दिवस झालं वॉलपेपर ऑर्डर केलं होतं, पण मला जे हवे होते ते या वेळेस पण आले नाहीत. मग मी इन्स्टाला एकच स्टोरी टाकली की मला वॉलपेपर सेल करणारे आणि लावून देणारे कोणीतरी हवे आहे. खूप जणांचे मेसेजेस आले, पण यांनी खूप ऍक्टिव्हपणे माझ्या प्रत्येक गोष्टी समजून घेऊन पटपट काम सुरू केलं. त्यांच्याकडे त्यातला स्टॉक अजिबात शिल्लक नव्हता, तरी त्यांनी सिंगल वन डे मध्ये मला जे हवं ते वॉलपेपर अवेलेबल करून दिलं. काही लोकांनी 1.5-2 आठवडे घालवले होते, पण मला काही वॉलपेपर मिळालं नव्हतं. त्या गोष्टीमुळे सेलिब्रेशन एवढं पुढे गेलं होतं. पण यांनी एका दिवसात वॉलपेपर ऑर्डर करून दुसऱ्या दिवशी सांगलीहून, पण त्यांचं गाव खूप लांब आहे, तिकडून येऊन लावून पण दिलं. दोन्ही वॉलपेपर खूप सुंदर होते, पण दोन्ही एकमेकांना अजिबातच सूट होत नव्हते. मधलं वॉलपेपर थीम अकॉर्डिंग मला बरोबर भेटलं होतं, पण बाजूचं त्याला बिलकुलच सूट होत नव्हतं. पप्पा पण बोलले की चांगलं दिसत नाही. खरं तर हे मी सिलेक्ट केलं होतं, त्यामुळे माझीच चुकी होती. मग मी त्या दोन्ही दादांना विचारलं की तुम्हाला कसं वाटतंय. मला तर बरोबर वाटत नाहीये, कारण शेवटी त्यांची मेहनत आहे. ते एवढं ट्रॅव्हलिंग करून येऊन एवढा वेळ त्यांनी हे सगळं केलंय. तर ते मला एकच गोष्ट बोलले, आमची मेहनत वाया गेली तर जाऊन दे, पण तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका. तुम्हाला आवडलं नाहीये ना, इट्स ओके, कारण तुम्ही पैसे घालवलेत. तुम्हाला वर्षभर हे वॉलपेपर ठेवायचे आणि चांगलं दिसत नसेल तर कशाला ऍडजस्टमेंट करताय. श्री गणेश वॉलपेपर अष्टा यांनी मला हे सगळं करून दिलेलं आहे. थँक्यू सो मच दादा, तुम्ही खूप कमी वेळात मला सगळं काही माझ्या मनासारखं करून दिलं. आणि गाईज, हे कोणतंही प्रमोशन किंवा ऍड नाहीये, सिरियसली ते खूप छान काम करतात. मी त्यांचा नंबर स्क्रीनवरती देते. तुम्हाला देखील वॉलपेपरचं काहीही करायचं असेल तर त्यांना एक वेळ अवश्य कॉल करा. त्यांनी वेळेत आणि छान काम करून दिल्यामुळे आमचं सेलिब्रेशन सुद्धा खूप छान झालं.